हायपर पॅरामीटर ट्युनिंग मध्ये काय करतो? तसेच मग काही पॅरामीटर्स होते ते अपडेट करायचे होते, तर मग ते येतात, ग्रीड येते. जे सिनियर डेटा सायंटिस्ट असतात ते ग्रीड देतात, मग आपल्याला त्या स्क्रिप्टमध्ये त्या ठिकाणी ते अपडेट करावं लागतं. सपोज जर असेंबल लर्निंग बेस्ड अल्गोरिदम असेल तर मग तिथे जाऊन एन एस्टिमेटर्स जर 100 असतील तर मग यांचे 200 आलेत, मग 200 टाकावं लागेल. पण मग एन्श्युअर दॅट की त्या 200 मुळे ओव्हरफिटिंग नको व्हायला, ते चेक करावं लागेल. मग ते काय करतात, जर 200 जर पाठवलेत, ठीक आहे, मग आपल्यावरती आहे 180 to 200, मग ते ग्रीड पाठवतात की ह्या ग्रीडमध्येच तुम्ही टाकून बघा. ज्या बेस्ट कॉम्बिनेशनला, ज्या बेस्ट पॅरामीटर्सच्या कॉम्बिनेशनला तुमची ॲक्युरेसी वाढते ते बेस्ट कॉम्बिनेशन पुढे कंटिन्यू होतील. तर मग नवीन डेटा आल्यावर कदाचित परत ओव्हरफिटिंग होऊ शकते, मग परत एक नवीन ग्रीड येते. एक कोड एक येतो 200 इज अ लिमिट, बट एक ग्रीड येईल की आपण ह्यावेळेस 160 to 200 मध्ये एस्टिमेटच ठेवा. त्यांच्या हिशोबाने बाकी. मग आपण काय जर चूक केली, फक्त एकच जर अपडेट केला तर ओव्हरफिटिंग होईल. इथे असं चालत नाही की थोडं 1%, 0.1% जरी झाले तरी पुढचे हे चुकतात, मॉडेलचे डिसिजन्स चुकतात. असं. तर मग असं काम असतं जर तुम्ही त्या यायला लागले तर. म्हणजे बघा ना, इंटरव्ह्यू सगळ्यांवर होईल, पण काम बघा एवढ्याच गोष्टीवर आहे. तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट पण म्हणजे रेडी राहते पूर्ण. जे पायथन डेव्हलपर जसं स्क्रिप्ट पण रेडी ठेवता, आपल्याला फक्त तेवढी मॅट्रिक्स आहे, तिला अपडेट करायचं आहे. त्यांना स्क्रिप्ट लिहिणं येतं, बट आपल्याला तर ते समजतं ना की कधी ओव्हर फिटिंग होईल. लगेच डॅशबोर्डवर दिसेल ओके ओव्हर फिटिंग झाली, ठीक आहे, मग आपण ती कमी कशी करायची, तर एवढंच डोकं आहे की ओके कमी करायला मग याच्याचेच वेगळे म्हणजे सगळं दिलेलं आहे, तर आपल्याला टाकायचं आहे, पण थोडं फक्त असं 0.1 डोकं लावायचं आहे की हे तरी कळलं पाहिजे कदाच की ओव्हर फिटिंग झाली आहे. हे तरी अंडर फिटिंग कधी होत नाही, कधीच होत नाही, ठीक आहे, कधीतरी होते मोस्टली. काय होतं ओव्हर फिटिंग, तर तुम्हाला ते समजलं पाहिजे की नक्की ओव्हर फिटिंग झाली तर असे कामं होतात कंपनीमध्ये. तुम्हाला जर कधी बघायचं की मोस्टली होतं की डेटा सायंटिस्ट काम काय करतो किंवा काय होतं, दिस इज वन ऑफ द थिंग की तो एका याच्यावर किंवा तो पाईपलाईनमध्ये कुठे पण. आता एका प्रोजेक्टसाठी मी याला होतो, डेटा ड्रिफ्ट डिटेक्शनला होतो, ठीक आहे, की ट्रेनिंग डेटा जास्त झाला आहे का कमी झाला आहे का, ठीक आहे, ते मग ते स्टार्टिंगला फक्त मॉनिटर करत राहायचं, झालं तर मग सांगायचं, ठीक आहे. मग पण तुम्ही म्हणाल मग तिथं कोणीही करू शकतं, नाही, पण ते कोणाला कळणार नाही की नक्की डेटा ड्रिफ्ट काय, कसं काय झालं, काय झालं, तुम्ही काय सोल्युशन देऊ शकता. तर असे जे आपण जेवढं शिकलोय ना त्यातलं तुम्ही फक्त, जर आपण 100% शिकलोय त्यातलं कदाचित तुम्ही फक्त 2% वरती काम कराल, त्यातलं फक्त 1%च इम्प्लिमेंट कराल. पण मग तिथे मध्ये जाण्यासाठी तुम्हाला 100%चं करावं लागेल. ओके, कालचा प्रोजेक्ट केला, काय केलं काल मध्ये नवीन, तुम्हाला मी सांगितलं होतं की एक स्वतःचे काहीतरी घेऊन बघा, स्वतःचे काही सेंटेन्सेस. काय घेतलं तुम्ही युगंधरा, तुम्ही काय घेतलं श्रद्धा? हा,
नाही घेतलं का काही? तुम्ही काय घेतलं? प्रॉडक्ट रिव्ह्यूज, जसं काय काय घेतलं? प्रॉडक्ट एक क्वालिटी मिनिट. गुड असेल तर पॉझिटिव्ह. हॅलो. हां, मी लेक्चरमध्ये लेक्चर घेतो. हां, बोला काय घेतलं तुम्ही? जर प्रॉडक्ट क्वालिटी चांगली आहे म्हणजे चांगले रिव्ह्यूज, पॉझिटिव्ह रिव्ह्यूज और निगेटिव्ह रिव्ह्यूज. हां, मग काय होते 2-3 सांगा ते रिव्ह्यू. दिस प्रॉडक्ट इज अमेझिंग, हां, सो पॉझिटिव्ह. मग त्याला पॉझिटिव्हला काय 1. हां, हां. वर्स्ट एक्सपिरियन्स एव्हर, सो हां. निगेटिव्ह. व्हेरी बॅड क्वालिटी, हां. हायली रिकमेंडेड, हां. नॉट वर्थ दी मनी. मग तुम्ही तुमचं टाकून बघितलं का? हो. काय येतंय? येतंय का बरोबर? हां, मी एक टाकला, मी त्याला दिलं होतं पॉझिटिव्ह, बट ॲक्युरसी 0.5 दाखवत. म्हणजे पॉझिटिव्ह कसं काय आलं? तुम्ही? हां, फेक अँड रिअल न्यूज. युगंधरा तुम्ही? काहीच नाही. करत तर होत्या. लँग्वेजचं करत होतो पण ते एवढं नाही झालं. कोणती लँग्वेज? म्हणजे इंग्लिश आणि मराठी ते टेक्स्ट करायचं. ते कसं होईल? ते थोडी केलं. तुम्ही काय घेतलं? नॉर्मलच घेतलेले पण माझी डेटा पेमेंट नाही झाली व्यवस्थित. बरं. आता तिथं कट करून तिथे तुम्हाला स्वतःचं मी काहीतरी घ्यायला लावलं होतं. थोडे टोकन जास्त, आय मीन थोडे सेंटेन्सेस वाढवले असते. थोडं एक एक्स्ट्रा काहीतरी करत जा. द प्रोडक्ट इज अमेझिंग अँड इट इज, असे कदाचित 2 सेंटेन्स घेतले असते. मी असे याच्यासाठी दिलं होतं तुम्हाला करायला, कोणीच केलं नाही तसं. असो. टुडे विल स्टार्ट विथ माझा आवाज जरा हे झाला समजा. आपण वर्ड एम्बेडिंग सुरू करूया. ठीक आहे. याच्यासाठी थोडं म्हणजे आता थोडं LSTM ला आपण परत येऊ, कारण की आपल्याला ते लागेल. ठीक आहे. काय करतो ते LSTM? काय होतं LSTM? लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. का बरं LSTM ची गरज का पडली? तो काय करत होता? रिमेंबर करत होता मोर वर्ड्स फॉर अ लॉंग टाइम. RNN पेक्षा बेटर काय LSTM? आणि मग वर्ड्स जास्त लॉंग सेंटेन्स वगैरे असेल तर तो विसरत होता इम्पॉर्टंट वर्ड्स वगैरे लक्षात ठेवत. RNN ला मेमरीच नसते. काय असते? दोघं सिक्वेन्सवर काम करतात. सिक्वेन्स म्हणजे काय? ऑर्डर डेटा. ठीक आहे. मग LSTM ची गरज का पडली? की तो काय करत होता? काही ना काही वर्ड्स इम्पॉर्टंट नाही, काही ना काही वर्ड्स त्यांना रिमेंबर करत होतं तो. ठीक आहे. LSTM. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं वर्किंग काय होते? त्याच्यात गेट्स होते. आठवतं का? व्हॉट टू फॉरगेट, व्हॉट टू रिमेंबर, काय अपडेट करायचंय. ठीक आहे. दिस मूवी इज नॉट गुड. ठीक आहे. याच्यात काय काय तो लक्षात ठेव. मूवी, नॉट. आता नॉट इम्पॉर्टंट आहे. LSTM नेहमी नेगेशन्सला प्राधान्य देतं बरं का. निगेशन वर्ड असते ना, नॉट, नन, नन, नो, नायदर, दिस नॉट गुड, नॉर बॅड, तर यांना प्राधान्य देतं. ठीक आहे. नॉट मूवी वॉज नॉट गुड. ठीक आहे. नॉटला स्टोअर केलं, मग उरलं काय? गुड. पहिला जर पुढे प्रेडिक्ट करायचा असेल तर तो काय करेल? गुडला रिव्हर्स करेल. लक्षात काय ठेवेल? हेच जर पुढे लक्षात ठेवायचं आहे तर पूर्ण सेंटेन्स मध्ये कुठली गोष्ट लक्षात ठेवेल? नॉट. ठीक आहे. कारण गुड स्टोअर तर त्याने गुड मूवी केलं, नॉट केलं, आय मीन मूवी नॉट गुड तिने आलं. ठीक आहे. त्यातला जो नॉट आहे त्याला त्याने एका मेमरीमध्ये स्टोअर केला, जेणेकरून तो गुडला नेगेशन करता येईल त्याला. ठीक आहे. हे एक LSTM त्याच्यामध्ये गेट्स असतात. सेल गेट, एक मेमरी हायवे बनवतो, आठवतं का? सांगितलं होतं मी. ठीक आहे. एक फॉरगेट गेट, ती त्याच्यातनं नक्की काय विसरायचंय, मग त्यात मी सांगितलं होतं की स्टॉप वर्ड्स पण तो कधी कधी विसरतो. ठीक आहे. नंतर मग हा
कुठल्या गोष्ट स्टोअर करायची आणि नवीन ठिकाणी काय अपडेट करायचं. तर हे सगळं ये सब किस चीज में हमें समजता है LSTM में. ठीक आहे. आता त्यानंतर आपण सुरू केलं, वी स्टार्टेड विथ NLP. व्हॉट इज NLP? क्या है NLP? Act as a bridge between numerical data and experience. NLP काय आहे असं थोडी सांगाल. It uses a subset of AI हा बरोबर. which converts हा the text data into the ह्युमन रिडेबल फॉर्म. ठीक आहे. कुठल्याही या मॉडेलला ह्युमन लँग्वेज अंडरस्टँड करण्यासाठी NLP हेल्प करतं. नॉट ओनली अंडरस्टँड, त्याला रीड करण्यासाठी, कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग साठी. तर कोण हेल्प करतं त्याला? NLP. ते कसं हेल्प करतं त्यासाठी आपण पूर्ण पाईपलाईन बघितलेली NLP ची. कोर पार्ट आहे AI चा. चॅटबॉट वगैरे हे जे सगळं बघतात तुम्ही, ChatGPT सगळं NLP वरती चालतं सर्व. ठीक आहे. मला सांगा, ते झालं. चलो, त्याच्यामध्ये NLP पाईपलाईन्स बघितलं. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? टेक्स्ट डेटा, नंतर टेक्स्ट प्री प्रोसेसिंग, नेक्स्ट फीचर एक्सट्रॅक्शन. त्याच्यामध्ये काय व्हायचं? न्यूमरिक डेटा. ठीक आहे. मग त्यानंतर काय होतं? मॉडेलिंग, ट्रेनिंग, पुढे प्रेडिक्शन. त्यामधले आपण मग दोन गोष्टी अजून डिटेलमध्ये बघितलेल्या. काय? टेक्स्ट क्लिनिंग अँड टेक्स्ट क्लिनिंग मध्ये सगळ्यात पहिले काय होतं? लोअर केस. नंतर टोकनायझेशन काय करतं? वर्ड्स, त्यालाच टोकन. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे स्टॉप वर्ड रिमूव्हल. नेक्स्ट स्टेमिंग. काय? कन्वर्ट इंटू ओरिजिनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो वर्डला. हा Accuracy less, it is faster. गुड. लेमिटायझेशन. Dictionary finds the words combination. ठीक आहे. तो स्लो आहे पण मग खूप ॲक्युरेट आहे. कसं होतं माहिती आहे का? स्टेमिंगचं आता जर शब्द असेल ना, आय लाईक प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे. प्लेइंग आहे तर तो प्लेइंगचं प्ले पकडून घेईल. ठीक आहे. कधी कधी ते प्लेस पण होऊ शकतं. ठीक आहे. काही होऊ शकतं ते. बट दुसरा जो आहे लिमिटायझेशन, तो तसा नाही करणार. तो काय करेल? प्लेइंग आहे ना, तो शोधेल. प्लेइंग, ओके, प्ले. अच्छा, हे प्ले आहे. कळलं का? स्टेमिंग तिथलं तिथं ते ING, ED, प्लेड काढून टाकेल. त्याला कळणार नाही नक्की, फक्त हा तेवढे ED वगैरे काढून टाकेल. लिमिटायझेशन तसं नाही करत. ठीक आहे. ते डिक्शनरी मधला तो रूट वर्ड शोधतं. ठीक आहे. म्हणून मग कोण रिलायबल आहे जास्त? लिमिटायझेशन. त्यानंतर मग आपण काय बघितलं? फीचर एक्सट्रॅक्शन मध्ये दोन गोष्टी. कुठल्या? फीचर एक्सट्रॅक्शन मध्ये काय होतं? टेक्स्ट डेटा कन्वर्ट होतो न्यूमरिकल डेटा मध्ये. करेक्ट? त्याच्यात सांगा आता दोन गोष्टी. हा, TF IDF अँड बॅक ऑफ वर्ड्स. बॅक ऑफ वर्ड्स काय? It counts how many times one word appears. हा, TF IDF It gives more weights to more important words and less weight to less important words. करेक्ट. म्हणजे तो जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहे एखाद्या सेंटेन्स मधले, त्याला जास्त वेट देतं आणि जे लेस वर्ड्स आहे त्याला काय देतं? लेस इम्पॉर्टन्स देतं. ठीक आहे. तर हे सगळं कशामध्ये चालतं? फीचर एक्सट्रॅक्शन. ओके, NLP मध्ये चालणार आहे. ठीक आहे. माझा रेझ्युमे का ओपन करून बसले? गेला. तेच म्हटलं, माझा रेझ्युमे का ओपन करून बसले. चलो, मुव्हिंग अहेड. तर TF IDF ही जी एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये पण काही ड्रॉबॅक्स आहेत. ठीक आहे.
TF-IDF मध्ये. आता थोडक्यात जर TF-IDF चं काम बघायला गेलं तर वन हॉट एन्कोडिंग सारखं आहे का? आठवतं का वन हॉट एन्कोडिंग काय? करेक्ट. त्याच्यासारखंच काम आहे का नाही TF-IDF चं? फक्त इथे तो काय करतो, याला इथे शब्द समजतात, ठीक आहे, इम्पॉर्टन्स देतो, वेट देतो, वेक्टराइज करतो, ठीक आहे. तर मशीन लर्निंग साठी इट इज गुड, लाईक की मशीन लर्निंगला काय त्याला फरक पडतो का कशाला कुठे वेट आहे, कुठल्या शब्दाला किती वेट आहे, ते सरळ सरळ कॅटेगराईज करतो, ठीक आहे. मी अजून काही स्क्रीनवर शेअर केलं नाहीये, जेव्हा करेल तेव्हा पाठवतो, तेव्हा करतो, ठीक आहे. बट डीप लर्निंग नीड्स इट, करेक्ट. कारण की TF-IDF मध्ये पण असे काही ना काही प्रॉब्लेम्स येतात, जेणेकरून कधी कधी काही इम्पॉर्टंट मोठे मोठे सेंटेन्सेस असले तर बरेचसे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत जे सुटून जातात, ठीक आहे. तर इथूनच आजचा लेक्चर आपल्या इकडनं सुरू होईल की नक्की व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ TF-IDF, ते तुम्हाला विचारलं जातं, ठीक आहे. TF-IDF मी काल पण बोललो, वेक्टर्स मध्ये क्लोज करतो, सगळ्यांना एक वेक्टर स्पेस बनवतो 1 0 0 1 असं, मग त्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे त्याला कदाचित 1 गेलं किंवा बाकीच्यांना 0 0 गेलं, ठीक आहे. तर पहिला प्रॉब्लेम हाच लिहा तिथे की TF-IDF चे लाईक का फेल होतं, ते कशासाठी फेल होतं, डीप लर्निंग साठी. का बरं डीप लर्निंग साठी फेल होतं? कारण की इथे आपल्याला शब्दांचा वगैरे त्यांचा महत्व पाहिजेल आहे. हेच जर आपण मशीन लर्निंग मध्ये करायचं म्हटलं तर वी कॅन इझिली डू इट. तिथे आपल्याला शब्दांची काही घेणं आहे का? नाही, काहीच नाही. तिथे वर्ड्स नाही तर आपण काय NLP केलं असतं, ठीक आहे. इथे घेणं आहे, म्हणून मग इथे वी नीड टू नो एव्हरीथिंग. सो हे थोडं ऍडव्हान्स आहे, लक्षात ठेवा की TF-IDF वाय डज इट फेल्स वेन आय वॉज दिस क्वेश्चन. तर पहिला प्रॉब्लेम येतो की जेव्हा आपण हे वेक्टर बनवतो तर हाय डायमेन्शनल वेक्टर स्पेस होतं. काय? हाय डायमेन्शनल वेक्टर स्पेस. म्हणजे जर एखादी डॉक्युमेंट मध्ये 10,000 वर्ड्स असतील किंवा 10,000 टोकन्स असतील, ठीक आहे, तर तो 10,000 वेक्टर्स बनवेल. 1011 च्या कॉम्बिनेशनचे 10,000. समजताय का तुम्ही? तो एक प्रॉब्लेम देईल. त्याच्याने काय होईल, जेवढे जास्त वर्ड, जेवढे जास्त शब्द तेवढे जास्त वेक्टर. त्याच्याने मॉडेल प्रेडिक्ट करण्याची किंवा मॉडेल वर्क करण्याची किंवा आपल्याला प्रोग्राम होण्याची पूर्ण त्याची अॅक्युरेसी ड्रॉप होते. तर हा झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम. कळलं TF-IDF चा काय काय होता? काय झालंय, झोप नाही झाली का यांना? तर काय झालं काय माहित, का हो? इच्छा नाही का आज लेक्चर करायची? हा, नाही मला वाटलं नाहीये. असं अगदी डोक्याला हात लावून बसलोत म्हणून म्हटलं नाही आली इच्छा. ठीक आहे. फर्स्ट प्रॉब्लेम काय, पहिला प्रॉब्लेम सांगा. अरे इतकंच सांगितलं मी. हा, पण एक्सप्लेन पण केला त्याला. एवढं तर तुम्ही तेही सांगाल, बट वाय आर यू एक्सप्लेन दिस टर्म्स. अरे इतक्यात सांगितलं मी, एक्सप्लेन इट. प्रत्येक वर्ड्सला हा, व्हॅल्यू असाइन करतो, त्यामुळे साईज खूप इन्क्रीज होते आणि त्यामुळे मॉडेल ॲक्युरसी लेस होते, मॉडेलची ॲक्युरसी लेस होते. बरोबर. तो वेक्टर्स मध्ये कन्वर्ट करतो. प्रत्येक वर्डला एक वेक्टर्स मध्ये काही ना काही एक डिजिट असाइन होईल, 0 1 1 1 व्हाटएवर, ठीक, कुछ ना कुछ उसका असाइन हुआ. उसके बाद मुझे बोलो, वो करने के बाद कितना एक टोटल, म्हणजे 10,000 वर्ड्स आहे, फक्त एक्झाम्पल दिले, 1,00,000 वर्ड्स असले तर, मोठे मोठे डॉक्युमेंट्स असले तर किती मोठे हाय डायमेन्शनल वेक्टर स्पेस मॉडेल बनेल, ठीक आहे. एवढं म्हटल्यानंतर मॉडेलला समजायला किती डिफिकल्ट लागेल. विचार करा, आपण 50ची एपॉक साईज ठेवल्यावर किती लागते, 100चीच ठेवली तर किती लागतं, ठीक आहे. आपल्याला एवढं याच्यावरती ट्रेन करणं आहे. हाऊ इज दॅट इव्हन पॉसिबल? पॉसिबल आहे, बट टाइम कन्झ्युमिंग किती आहे, ठीक आहे. हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम ऑफ TF-IDF. सेकंड प्रॉब्लेम ऑफ TF-IDF इज कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल,
एखादी मूवी, दिस इज अ बॅड मूवी, ठीक आहे, अँड दिस इज अ वर्स्ट मूवी. काय समजलं का? एक्झाम्पल नीट आता याचा स्पेस कसा बनेल? लेट से असं 0 0 1 1 आपण जर एखादी बनवलं, सपोज जर आपण 0 एक बॅडला आपण दिलं काहीतरी स्पेस मॉडेल दिला 0 0 1 1 0 आणि तेच आपण वर्स्टला दिला तर 0 1 1 1 1 0, म्हणजे असे दोन वेगळे वेगळे दिले तर तो काय सांगेल? मला एक सांगा आता, दिस इज अ बॅड मूवी, दिस इज अ वर्स्ट मूवी. तो त्यांना वेगळं वेगळं ट्रीट करेल, बरोबर ना? पहिले आपण काय बनवलं? 0 0 1 1. नेक्स्ट काय बनवलं? त्याच दुसरा एक दिस इज अ वर्स्ट मूवी सेकंड रिव्ह्यू घेतला आपण, तो काय आला? 1 1 0 0. वेगळे वेगळे, ठीक आहे. तो समजताना पण त्यांना एक वेगळं रिव्ह्यू समजेल, जर लेबल नसले तर. कळलं का? लेबल नसले तर म्हणजे काय? दोघं पण बॅडच आहे, ठीक आहे. त्यांच्या पुढे लेबल 0 0 पाहिजे, पण ते जर नसले तर तो दोघांना काय ट्रीट करेल? वेगळं वेगळं, पूर्ण वेगळं ट्रीट करेल. बट मला सांगा, ते वेगळं आहे का? हे आपल्याला कळलं, हे त्याला पण कळायचंय ना, समजलं पाहिजे. तर हा एक TF-IDFचा प्रॉब्लेम होतो की तो कंटेक्स्टच समजत नाही वर्डचा काय, ठीक आहे. दोघांना लाईक इट गिव्स ट्रीट्स एव्हरी अदर वर्ड विथ अ डिफरंट मिनिंग, ठीक आहे. पाणी आणतो का? काय ते डिफरंट डिफरंट म्हणजे प्रत्येक वर्डला इंडिपेंडेंट ट्रीट करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये काहीच रिझेम्बलन्स नसतो, ठीक आहे. समजत नाही नक्की त्याला. आणि तिसरंच मग यालाच एक हे देतं की त्याच्यात कंटेक्स्ट जो आहे मेन वर्ड मधला तोच मिसिंग असतो, ठीक आहे. बाकी सगळं तो नीट करेल, वेक्टराईज नीट करेल एकदम, त्याला काही प्रॉब्लेम नाही. बट कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग हे त्याच्यामध्ये तो लॅक करतो, ठीक आहे. एक सिक्वेन्स ठेवणं वर्डशी, सो इन दिस इट लॅग्स व्हेरी डीपली. सो हे खूप कोर, तुम्ही हे खूप कोर गोष्टी आहेत ज्या तुम्ही म्हणजे जर कधी इंटरव्ह्यूअरने विचारल्या तुम्हाला NLP मध्ये, तर ह्या कदाचित विचारू शकता. जर सेंटिमेंटल अनालिसिस जर कुठे असेल 100% विचारतील. जर कुछ काही आयडिया लोकल असेल तर की TF-IDF फेल का होतं, ठीक आहे. कळले का? 3 गोष्टी, ठीक आहे. तर वन्स दिस TF-IDF फेल्स, ठीक आहे, मग याला ओव्हरकम करायला काही लागेल आपल्याला, ठीक आहे. कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग साठी आपल्याला काय लागेल? काहीतरी लागेल, ठीक आहे. मग काय येतं कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग साठी? नाही माहिती? खरंच खरंच नाही माहिती तुम्हाला? तुम्ही असं मी बघितलंच का मान हलवतो? विचारतो का तुम्हाला माहिती का काय येतं कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग साठी? फक्त असं मी सांगितलं नाही करायचं. हा हा, ठीक आहे. प्रॉब्लेम कळले का काय होते? नीट NLP पाईपलाईन नीट अशी डोक्यात परत अभ्यास करायचीच गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला. हा, TF-IDF फेल झालं, कशामुळे फेल झालं? त्याला ओव्हरकम करावं लागेल. ओव्हरकम करण्यासाठी एक शब्द येतो, त्याला म्हणतात एम्बेडिंग. काय? वर्ड एम्बेडिंग. असं 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 ना, अहो हसून घ्या. होतं ना, लिहिलं होतं ना कुठेतरी, होतं ना. काय लिहिलंय वाचा. अहो वाचा म्हणजे मला पण समजेल माझ्याकडे काही कुठला पॉइंट राहतोय का. मोठं लिहिलंय सर, खूप टाइम आहे. अहो मग एवढं कोण वाचायला? की पॉइंट्स वाचा ना, तुम्हीच लिहिलंय ना. मोठा निबंध आहे तो. राहू द्या, मला थोडंफार खूप वाचा आहे. पहिले 2-3 पॉइंट्स, एवढं कोण लिहितं?
word embedding is natural processing, where real valued vector in high dimension space, enabling machines to capture and process both the semantic and syntactic relationship among the words. समजलं का? कुठून कॉपी केलं? कसं काय जमलं? अहो कुठून लिहिलंय हे? कुठून ना कुठून चॅट जीपीटी, गुगल, जेमिनाय, कुठून ना कुठून Big ते- software. पण मग आता मला सांगा, हे वाचून तुम्ही नीट एक्सप्लेन कराल इंटरव्ह्यू मध्ये, की मी सांगून जसं सांगितलं ते सांगून नीट एक्सप्लेन? दोघं सेमच आहे, म्हणजे फक्त त्याने डायरेक्ट वर्ड एम्बेडिंग काय आहेत ते सांगितलं, बट ते कशामुळे आलं, का वर्ड एम्बेडिंग इंट्रोड्यूस झालं, का लागतंय आपल्याला, कशा प्रकारे लागेल, कुठे लागेल, वर्ड एम्बेडिंग साठी कुठला न्यूरल नेटवर्क वापरतात, दिस इज द क्वेश्चन आज. कुठला आहे, लिहिलाय का? RNN की LSTM? पप्पा, कन्फ्युज करायचा क्वेश्चन आहे. RNN कुठे मेमरी स्टोअर करतो? LSTM करतो. LSTMच लागेल वर्ड एम्बेडिंगला. असे छोटे क्वेश्चन बनतात. पण हे कळलं का कसं वर्ड एम्बेडिंग झालं? ठीक आहे, लिहा हे तुम्ही तुमच्या भाषेत शॉर्ट मध्ये. ठीक आहे का? लाईक एक नोट मध्ये एक लिहून ठेवा की जे NLP आहे, ठीक आहे, हे करतंय लाईक मेमरी स्टोअर करणं, सांगणं की नक्की काय, बट अगेन इट फेल्स इन अंडरस्टँडिंग द कंटेक्स्ट. कशामध्ये फेल करतं? कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे, पण एकदा की त्याला कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग समजलं की तो इट गोज ॲट अ बिग गेम. कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग, आपण सपोज मला असं सांगा, मी आता चॅट जीपीटीला डेटा अनालिटिक्स वगैरे बद्दल वगैरे सांगितलं, तो मला आजचं डेटा अनालिसिसच करणार आहे ना. ते जे तुम्ही होतं ना सिमिलॅरिटी सर्च आणि सिमेंटिक सर्च, ठीक आहे, ते तेच आहे की मग तो कसं काय जाऊन त्याने डेटा अनालिटिक्सचीच आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. दॅट इज सिमिलॅरिटी अँड सिमेंटिक सर्चचा एक प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे तो. ते नंतर मी तुम्हाला सांगेल एकदा सिमिलॅरिटी आणि सिमेंटिकचा. ठीक आहे, पण मग त्याला हे समजणं की दिस इज लाईक हाच जो पूर्ण कंटेक्स्ट आहे ऑफ व्हॉट आय एम आस्किंग इज ऑफ डेटा अनालिटिक्स. ठीक आहे, मला डेटा अनालिटिक्स समजत नाहीये म्हणून तू मला अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन कर. ठीक आहे, नाही तर मग त्याला जर कंटेक्स्ट समजलं नसतं त्यांनी काय दिलं असतं, डेटा अनालिटिक्स जाऊन सर्च करून, सिमेंटिक सर्च करून किंवा सिमिलॅरिटी सर्च करून डायरेक्ट आपल्याला डेटा अनालिटिक्स इज दिस, दिस इज दिस, दिस इज दिस. जर कधी तुम्ही साधे चॅटबॉट बघितले ना, काही काही वेबसाईट्सवर साधे चॅटबॉट असतात, ठीक आहे, त्यांना तुम्ही जर तुमचा इश्यू रेज केला ना, तुम्हाला जर काही तिकीटच म्हणणार होतो, काही इश्यू तुम्ही रेज केला ना, तर त्यांच्याकडे ना लिमिटेडच आन्सर असतात. ठीक आहे, सपोज तुम्ही D2H वापरलंय कधी, त्यांचं तर सगळ्यात थर्ड क्लास होतं. व्हिडिओकॉन D2H. अरे घरी सेटअप बॉक्स वापरले ना. हा, तर मग त्याचं तुम्ही बघा, त्याच्या वेबसाईटवर जाऊन ना ते सांगतात तुम्हाला काही इश्यू असेल तुम्ही तिथल्या चॅटबॉटला जाऊन विचारा. ठीक आहे, पण माझं होतं की आय कॅन सी सम चॅनल्स, ठीक आहे, बट आय कॅन्ट सी द HD वन्स दो आय हॅव पेड द अमाऊंट. जर मी असं टाकलं ना, काहीच आन्सर करत नाही ते. लॅक ऑफ कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग त्याला म्हणतात. ठीक आहे, मग त्याला काय समजतं, फक्त त्याला काय समजेल, माय सबस्क्रिप्शन इज नॉट रिन्यूड. ठीक आहे, माय आय कांट सी HD चॅनल्स, एवढंच समजेल त्याला फक्त. बट मी जर एवढं व्यवस्थित पूर्ण कंटेक्स्ट टाकला तर त्याला कळेल का? नाही. हेच मी तुम्हाला चॅट जीपीटीला काय सांगायचो, तुम्ही जर जेवढा चांगला कंटेक्स्ट द्याल तेवढा चांगला तो तुम्हाला आउटपुट देईल. करेक्ट. आता हे जे सगळं कंटेक्स्ट मी सगळं बोलतोय, सगळं कळतंय, तुमच्या चॅट जीपीटीला कळतंय, जेमिनायला कळतंय, चॅटबॉट्सला कळतंय, ते कशा थ्रू कळतंय? NLP या प्रोसेस थ्रू कळतंय. पण NLP मध्ये पण एक त्याचा एक ब्रांच, एक साइडला त्याच्यामध्ये वर्ड एम्बेडिंग नावाची एक कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे त्याला तो कंटेक्स्ट कळतोय. कळलं का? वर्ड एम्बेडिंग कसं इंट्रोड्यूस केलं मी, कसं तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगाल, हो की नाही?
चलो. इट इज द वे, जर त्याची एक टेक्निकल डेफिनेशन बघितली ना, इट इज अ वे ऑफ कन्वर्टिंग अ वर्ड इनटू स्मॉलर डेन्स वेक्टर दॅट कॅप्चर्स इट मिनिंग. हा, हे कसं करणार ते पण बघणार आपण, डोंट वरी. पण आता पहिले समजून घ्या की काय आहे. काय कळलं? टू अंडरस्टँड द मीनिंग अँड द कंटेक्स्ट ऑफ दी सेंटेन्सेस वी रिक्वायर वर्ड एम्बेडिंग. ठीक आहे, पण हे वर्ड एम्बेडिंग हे करतं कसं, हा प्रश्न आहे. प्रश्न आहे ना, की जर असं पॉसिबल आहे कंटेक्स्ट मॉडेलला समजवणं, तर हाऊ इट इज पॉसिबल. ठीक आहे, याला लिहून घ्या. इट इज लाईक इट कन्वर्ट्स वर्ड इन टू स्मॉल डेन्स वेक्टर्स. काय करतं? ठीक आहे, छोट्या छोट्या डेन्स वेक्टर्स मध्ये कसं करतात ते पण दाखवतो. इट कन्वर्ट्स every word into small dense vectors that captures its meaning. I hope NLP मध्ये कोणी जर एवढं NLP विचारतात, कोणाला काही प्रॉब्लेम नाही येणार NLP मध्ये. एक वेळेस डेटा सायन्सची इंटरव्ह्यू नसला नाही गेले तरी चालेल, थोडं व्हॉट इज मशीन लर्निंग वरच्यावर वाचून घ्यायचं. जेवढं आपण डीप लर्निंग पासून इथपर्यंत केलं ना, एवढ्यावरती तुम्ही इंटरव्ह्यू काढा. फक्त थोडं रॅकची कन्सेप्ट करून जायची नीट. एवढ्यावरती का हो, बरोबर ना? एवढंच विचारतं ना? नाही, याच्या व्यतिरिक्त काय विचारलं? खूप काही करायचं. जसं सांगितलं ना मी. जसं मग मला पण लक्षात येईल. रॅगचं एम्बेडिंग मध्ये हे कसं होतं? हो ना, मग मी तर बोललो ना, हे आणि रॅग. हम्म. मग रॅग मध्ये झालं ना सगळे एम्बेडिंग ते. शिकू नाही शकत ना थोडं कधी कधी. म्हणून तर बोललो डीप लर्निंग, NLP, रॅग, या 3 गोष्टी केल्या तुम्ही. आणि डेटा सायन्स बद्दल जेवढं आपण केलंय 100% पैकी 50%. मशीन लर्निंग जेवढं केलंय आपण ते 50% लक्षात ठेवा. प्री प्रोसेसिंग वगैरे सगळं सगळं फक्त 50%. जर AI डेव्हलपमेंटला, AI डेव्हलपरला त्याला खूप आता क्रेज आहे. ठीक आहे, तर फॉर दॅट युनिट डीप लर्निंग, NLP, रॅग. ठीक आहे, काय इझी वाटतंय तुम्हाला ते, हे की हे? मला पण हेच इझी वाटायचं. हे कसं हे मी लिहून देतोय तुम्हाला, मला ते हे होतं की लिहायला पाहिजे होतं नक्की एक्सप्लेन करा. पहिल्यापासून आपण लिहिण्याची हे केली असती ना, अजून नीट झालं असतं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण जेव्हा तुम्ही मॉक इंटरव्ह्यूला याल तेव्हा मग मी काय काय होतंय मी ते लिहून देत जाईल तुम्हाला की हे करा, हे करा, हे करा. तेव्हा याल, म्हणजे तुम्हाला जर वेळ भेटला तर मॉक इंटरव्ह्यू तर या कधी, जेव्हा मी इथे असेल तेव्हा. ओके, ठीक आहे. काय करतो तो, कसं करतो? कन्वर्ट्स each word into small dense vector that captures its meaning. म्हणजेच काय, जे सिमिलर वर्ड्स आहेत ऑफ सेम मिनिंग त्यांना एका वेक्टर मध्ये करतो. काय? सिमिलर वर्ड्स ऑफ सेम मिनिंग इनटू स्मॉल वेक्टर्स, लाईक छोट्या छोट्या वेक्टर्स मध्ये ज्यांचे सिमिलर मिनिंग्स आहे, हे तो त्या प्रकारे काम करतो. एवढं जरी तुम्ही सांगितलं, इट्स मोर दॅन इनफ. ठीक आहे, नेक्स्ट मुव्हिंग अहेड. आता याच्यामध्ये टाइप्स येतात याचे. ठीक आहे, सगळ्यात पहिला येतो तो ग्लोव्ह. वर्ड एम्बेडिंगचे टाइप्स आहेत, GLOVE. ठीक आहे, नंतर असतं फास्ट टेक्स्ट. फास्ट टेक्स्ट, FASTTEXT. आणि तिसरं असतं कुठलं? वर्ड टू वेक. वर्ड टू वेक, बरोबर का? कालचं बरोबर सांगितलं होतं तुम्हाला. वेक्टर्स मध्येच कन्वर्ट करतो, बट विथ काय मिनिंग, म्हणून त्याला म्हणतात वर्ड टू. हे व्हिडिओ मध्ये बाहेर एक्सप्लेन केलं होतं.
तुला कोड मध्ये मी नीट सांगेल की नक्की कसं त्याला हे होतं आणि कसं एक्सप्लेन होतं. तर आपण एकदा कोड बघू. तो कोड मध्ये मी एक पॉलिटिकलचा डेटा घेतलेला. ठीक आहे. काय झालं? तुमच्यासाठीच थांबलो होतो. वाचा आहे. In today's world, people frequently share their opinions about government politics. पॉलिसीज. मी थांबवलं तर अहो मी मी चष्मा नाही ऐकला. तुम्हाला चष्मा देऊ का? नाही, त्यांचाच भरलेलं. Political events and public services through social media, online. कुठे वाचताय? मलाच कळत नाही कुठे ऑनलाईन एकदम सहज कुठे गेले. ऑनलाईन हे काय आलं ना? मला नाही ऐकायला आवडत. कोण वाचेल? कोणीच वाचू नका, जाऊ दे. हो. चला. हा डेटा मी प्रत्येकाला देतोय. तुमच्याकडे आता हे आहे का? लॅपटॉप असेल तर लगेच प्रत्येकाने करून बघा. फाईल आहे ती, एकदा नीट बघा. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर सांगा, मी थांबवतो मग. आज तुम्ही दोघींना मी ते एक पाठवतो, दोघे तिकडे जाऊन या. ते पायथन हो. हो. एक 2 मिनिटं थांबा. तुम्हाला मी शेअर करतो. डेटा डेस्कटॉप NLP रॅग नाही. लोड करा.
केला रोड? काय झालं ऋषी? काय सगळे हसता काय? लक्ष कुठे? काय नक्की चाललं काय? सांगा, मला पण सांगा. पॉज करतो मी रेकॉर्डिंग. बोला. हा, काही इच्छा नाही आज लेक्चर करायची. ठीक आहे. ते लोड केल्यानंतर मला सांगा, द फर्स्ट थिंग व्हॉट यू विल डू इज लाईक, कसला डेटा? ठीक आहे. आपल्याला पहिले तर टोकनायझर वगैरे ते सगळं इन्स्टॉल करावं लागेल. याच्यात पॅडिंग वगैरे एक्स्ट्रा लेयर्स असतात दॅट यू नीड टू इन्स्टॉल. हे पण मी तुम्हाला पाठवून ठेवतो. असं टोकन आहे तर ते DFP इन्स्टॉल तसंच करायचं का? हो, सगळं तसंच. टेन्सर फ्लोचाच पार्ट आहे सगळं. हा. त्यामध्ये बरेच पॅडिंग, एम्बेडिंग हे आहे, तर आपण ते सगळं डिटेलमध्ये बघणार. बट राईट नाव वी नीड टू नो. बाकी डेटाचे डायमेन्शन बघून घ्या. 20. ठीक आहे, केलं एकदा. त्यानंतर सांगा, दोन आहेत, सेंटेन्सेस अँड लेबल्स. ठीक आहे. आता इथे एक खूप फोन वाजतोय का कोणाचा? झालं का?
झालं का? ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून पण आपण एक एम्बेडिंग लेअर वी हॅवंट स्टील ऍडेड. ठीक आहे. सो इथे आपण काय केलं, आता जो पॉलिटिकलचा डेटा आहे तो आपल्याला बघायचा आहे की लाईक पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे. ठीक आहे. पण आता इथे काही ना काही, कारण की पॉलिटिकलच्या डेटामध्ये मूवीमध्ये कमी शब्द राहतात, जो लाईक द मूवी इज नॉट गुड किंवा ईमेलचे स्पॅम समजणं पण इझी होऊन जातं. ठीक आहे. बट इथे कसं गव्हर्नमेंट पॉलिसी, तुम्ही डेटा बघा, कम्पॅरेटिव्हली दिस इज अ डिफरंट टाईप ऑफ डेटा. ठीक आहे. जर बघायला गेलं तर, बरोबर ना? तुम्ही बघायचं म्हटलं, बघा केवढं आहे. Corruption scandals have damaged public trust. Digital governance initiatives are commendable. So, थोडा डेटाचा व्हॅल्यू किंवा ही थोडी वेगळी आहे. ठीक आहे. यानंतर फक्त चेक केला की काय होतात, तर मी पण बघितलं नव्हतं. सो जस्ट चेक इट की किती कॉलम्स आहे, कमीच डेटा आहे. ठीक आहे. यानंतर आपण टोकनायझर इनिशिएट केलं. टोकनायझर काय करतं, अगेन अ काइंड ऑफ अ फिट इटसेल्फ. ठीक आहे. हा काय करतोय थोडक्यात, ह्याने किती सांगितलं, टोटल 5000 जे वर्ड्स आहेत. ठीक आहे. टोटल 5000 वर्ड्स आपल्याला असे जे विथ मिनिंग्स आपल्याला स्टोअर करायचे. फॉर एक्झाम्पल लाईक त्या टेक्स्ट मधले यूज 5000 वर्ड्स फॉर ट्रेनिंग युअर सेल्फ. काय यूज टॉप 5000 वर्ड्स फॉर ट्रेनिंग युअर सेल्फ. आणि हे काय आहे, ओफ टोकन इव्हन काय, हे ओफ टोकन OOVV. ठीक आहे. हे असं सांगतं की द वर्ड्स विच आर नॉट इन युअर डिक्शनरी, जे नाही माहिती त्याला. ठीक आहे. ते आपण सांगून दिलं सिम्पल. ठीक आहे. म्हणजे सर ते म्हणून पण घेऊ शकतो ना आपण, काय टोकनचं. हो, ते तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये ना एक लेअर ऍड होते, पॅडिंग लेअर. ठीक आहे. कुठली लेअर ऍड होते, सगळ्यात पहिले काय होते, टेक्स्ट. त्याची जर याची नवीन पाईपलाईन जर बघायची म्हटली ना एम्बेडिंग, ती कशी असते, टेक्स्ट, टोकनायझर, पॅडिंग, एम्बेडिंग, LSTM अँड आउटपुट. सिम्पल. काय विथ एम्बेडिंग, जर NLP ची पाईपलाईन बघायला गेलं तर अशी असते, टेक्स्ट, टोकनायझर, सगळं सांगतो, टोकन पॅडिंग काय करतं वगैरे. ठीक आहे. काय करतं पॅडिंग, पॅडिंग काय करतं थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर, जे आपले सगळे म्हणजे जेवढे वर्ड्स आहेत सगळ्यांना इक्वल सेंटेन्स मध्ये डिवाइड करतं. प्रत्येक लाईनला एक इक्वल सेंटेन्स दिले. म्हणजे थोडक्यात मेक्स ऑल सेंटेन्सेस ऑफ सेम लेंथ. म्हणजेच काय, पहिल्या सेंटेन्स मध्ये जर 10 शब्द होते, सेकंड सेंटेन्स मध्ये किती, 10. हे कोण करतं, पॅडिंग लेअर करतं. कळतं का, याच्याने अजून किती चांगल्या पद्धतीने मॉडेलला समजेल. अगेन काइंड ऑफ प्रोसेसिंग, बट दॅट इज डन बाय पॅडिंग. पॅडिंग बद्दल तुम्हाला जर कोणी विचारलं तर सांगायचं. तर ही पाईपलाईन कधी सांगायची, जर तुम्हाला कधी कोणी कंटेक्स्ट अंडरस्टँडिंगचं विचारलं की कुठल्या पण AI मॉडेलला कंटेक्स्ट कसा समजतो. ठीक आहे. ते जर तुम्हाला सांगायचं असेल, ओके तुम्ही सांगितलं वर्ड एम्बेडिंग्सले. ठीक आहे. वर्ड एम्बेडिंग तुम्ही सांगितलं, वर्ड एम्बेडिंग लागेल आपल्याला, जेणेकरून त्याला कंटेक्स्ट कळतो, त्याच्यामुळे कळतो. बट हाऊ इज वर्ड एम्बेडिंग युज्ड इन NLP? If this is asked, at that point in time you will need a NLP pipeline. कळलं? तर ती पाईपलाईन कशी वर्क होते, टेक्स्ट, काय टेक्स्ट, टोकनायझर, नेक्स्ट पॅडिंग, नेक्स्ट एम्बेडिंग, मग LSTM अँड देन प्रेडिक्शन. तर ही दुसरी पाईपलाईन फॉर कंटेक्स्ट अंडरस्टँडिंग. ही लिहा, ही मेन. ChatGPT वगैरे सगळे टेक्स्ट, टोकनायझर, पॅडिंग, एम्बेडिंग, LSTM अँड आउटपुट. कळलं? आता ह्या त्याचा एम्बेडिंगची, आता प्रत्येकाचा जसं मी तुम्हाला पाईपलाईन दिली तसं प्रत्येक ही पाईपलाईन पण तशीच आहे. वर्ड आफ्टर डे वर्ड, लाइक कंपोनेंट आफ्टर द नेक्स्ट कंपोनेंट. सो इसके अंदर आता है अभी एम्बेडिंग. ये स्टेप वेरी इंपॉर्टेंट स्टेप.
की एम्बेडिंग कशी होते. एम्बेडिंग साठी काय लागतं मी तुम्हाला काय बोललो होतो, LSTM. ठीक आहे. आता 64 काय माहितीये का, प्रत्येक वेक्टर जो ते बनवतोय ना तो 64 डायमेन्शनल वेक्टर बनतो. काय, each vector किंवा each word becomes a 64 dimensional vector. काय, each word becomes a 64 dimensional vector. त्यानंतर काय दिलंय, LSTM. LSTM काय करतं, कोण सांगेल, reads word by word. करेक्ट. आणि सिग्मॉइड का वापरला, हे काय केलं, लेअर ऍड केली, तीच फॉर प्रेडिक्शन. करेक्ट. ठीक आहे. आणि हे तर आपलं साधं डीप लर्निंग. ठीक आहे. जसे दिलं नाही वाटतं. हा हा होता का बघा तो त्याच्यात. आहे का त्याच्यात, आहे का, होता का त्याच्यामध्ये. आता इथे बघा LSTM मध्ये पण आपल्याला काय का एक ड्रॉबॅक काय होत होता, LSTM चा ड्रॉबॅक पण सांगितलेला तुम्हाला. हा, तो पण खूप पण मेमरी नाही ठेवू शकत. छोटे छोटेच ठेवत होता, इथे कम्पॅरेटिव्हली मोठ्या आहेत. बरोबर का. अजून एक सांगा मला, चला दुसरं. The this government has done a lot of fraud. आता हे तेवढं हे नसेल. Okay. The government has done is scamming the people. आलं का. ठीक आहे. जर मी याला चेंज करतोय, दिस स्टिल नॉट नाईसली ट्रेंड. ठीक आहे. ठीक आहे. जर आता तुम्ही डेटा बघितला, सगळीकडे दिस ऍडमिनिस्ट्रेशन हॅज इम्प्रूव्ड इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. जिथे जिथे दिस आलाय ना तिथे तिथे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणून मग तो पॉझिटिव्हच समजतोय. ठीक आहे. आता याला जर मी चेंज करून इफ आय डू दिस, कहा गया,
अभी ट्राई करो विथ द सेम थिंग, थोडा बडा डेटा देखो. कॅगल वरती मिळतातच आहे. खूप टेक्स्ट डेटा तर खूप मिळेल तुम्हाला. ठीक आहे. तर मोठा डेटा बघा जरा मोठा, विथ द सेम पाईपलाईन, एपॉक साईज थोडी कमी जास्त करून ट्राय टू प्रेडिक्ट. ठीक आहे, समजलं. उद्या क्लास असेल, तुम्हाला मी टाइम कळवतो. हे ठेवता का, लावतो का तिकडे? किंवा जर नसेल ठेवायचं तुम्हाला, जर म्हणजे हे होत असेल उद्या, आपण स्किप पण करू शकतो उद्याचं, मला काही प्रॉब्लेम नाही. काय कसं काय करायचं? हा, बस, थँक्यू. काय करायचं? मुदत आहे दुकान सॅटर्डे. हा, ठेवायचं असेल तर शिवाय ठेवा. ठीक आहे. नाही, इथे पण आहेत ना कुठले तरी सेशन आहे इथे पण, त्यानुसार मग मी करतो मॅनेज कसं होतं. चलो, झालं. समजलं? कोणाला काय डाऊट? थांबा, मला अटेंडन्स द्या. ऑनलाईन वाल्यांचे पण मी ऑफलाईन मध्येच घेतो.